6वा आणि शेवटचा विषय खतम. घ्यायचा घ्या मग. प्रकार 6वा. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. रनिंगची स्पर्धा. धावणे म्हणजे काय? रनिंग. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. शरद किती नंबरवर? कोण कोण 6 म्हणताय एखादे? शरद किती नंबरवर? व्हेरी गुड. चला. महेश शरदच्या मागे 3रा होता. महेश शरदच्या मागे 3रा होता. आलं का? आणि महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. आणि महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? अन्न भूपेन अन्न. तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? अगोदर पोरं सांगतील मग मी सांगेन. महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. अकरा. 14 ऑप्शन मध्ये दिसत नाही. वरती उचल. 14. चला आता चेक करू. सगळ्यांनी आपलं तोंड कोणत्या दिशेला? दक्षिणेला. आपण पाठची दिशा आहे ना. सगळ्यांनी आपले तोंड दक्षिणेकडे पाहावे करावे. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. आता ही स्पर्धा इथून सुरू झाली भाऊ. इथे जो आला तो 1 नंबर. बरोबर का? सुरुवात कुठून होईल रेषेची? इथून. आणि स्पर्धेचा एंड इथून. चला. शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. 1 2 3 4 5. आला का? आला का रे? 1 2 3 4 5. आणि हा शरद टाकलं शरदचं नाव. कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? तो 6 नंबरवर आला. महेश शरदच्या मागे 3रा होता. शरदच्या मागे 1 2 3. कोण रे? किती नंबरवर? 7 8 9 नंबरवर महेश आला. 9 नंबरवर महेश आला का रे? कोणाला काही प्रॉब्लेम? मराठी आहे. तो जे म्हणतोय ते कर नाही फक्त. महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. शेवटून तिकडनं येईन का इकून? शेवटून 6वा क्रमांक होता. लक्ष दे रे. 1 2 3 4 5 आणि हा 6. उलटा ना. म्हणजे महेशला 2 वेळा मोजला. क्लिअर का? क्लिअर का? मागून 6वा म्हणतोय ना तर 5 लाईन मारल्या. तो 6वा. डबल लाईन मारायची गरज होती का? महेश ऑलरेडी होता तिथं. पुढून मागून चाल मोज आता. इथे आपला 9 आला होता सरळ प्रमाणे. 10 11 12 13 14. तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती? 14. मी तर काही बी म्हणेन की ऑप्शन मध्ये नाहीये. आपल्याला आपल्या उत्तरावर भरोसा पाहिजे ना. सर 14 चे 14.
आता ज्याला लिहायचा असेल तो लिहून घे. सर मला तर आकृती काढायची नव्हती. नको काढू. पहिल्या प्रकारात पाय 9 6 9 आणि 6. महेशला 2 वेळा मोजला म्हणून 1 कमी. असं बी येतंय. पण आकृती काढल्याने चुकणार नाही. आकृती काढल्याने चुकू का आपण? लिहा. आलं नव्हतं काय लिहिते? आकृती काढते. मग पाहून पाहून कशाला काढते? इमॅजिन करून काढ ना. नाही काढता आली मग तू पाहायचं. दुसरा आकृती काढून घ्या पहिले. आणि जर समजा नाही पुशीपी टाकलं तर नुकसान होऊन घ्या तुमचं, काही भेटी जाईल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. पुढे धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. धावण्याच्या पुढे काय झालं? लिह ना मग प्रश्न, लिह ना. प्रश्न चालू झाला. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे चौथा. महेश शरदच्या मागे चौथा. महेश शरदच्या मागे चौथा. आणि महेशचा शेवटून 7वा क्रमांक होता. आणि महेशचा शेवटून 7वा क्रमांक होता. तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते? तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते? हम्म 17 17. जमलं का? सोपं आहे एकदम. फक्त आपल्याला समजलं पाहिजे गणित काय चालू आहे. किती आले? हा आता हे झालं लॉंग कट. लॉंग कट सांगतो पहिले. वाचा. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. 6 लिहून घेतो आणि शरद लिहून देतो. मग शरद 7 नंबर ना. एकदमच कठीण प्रकारचे लोक आहे आपल्या वर्गात. 6 कुठून आला सर? शरदच्या पुढे किती लोक होते रे? किती लोक होते? 1 2 3 4 5 6. शरद मग मी ते 6 रेषाने मारता 6चा आकडा लिहिला होता. पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. शरद किती नंबर? किती नंबर? हा. महेश शरदच्या मागे चौथा. महेश शरदच्या मागे चौथा. 1 2 3. कोण रे? महेश चौथा म्हणून. 8 9 10 11. चौथा म्हणजे एकूण मध्ये तो 11वा. भेटला का? मग आता याचा पुढून क्रमांक भेटला आपल्याला. किती? 11. किती? मागून क्रमांक किती? 11 आणि 7. 11 आणि 7 एक कमी. 17 मुलं त्या रांगेत असतील. इकडे काय करायचं मग सर? वाच पुढे. महेशचा शेवटून 7वा क्रमांक म्हणजे इकडे 6. हा 7वा. शॉर्टकट 11 आणि हे 7 18. 18 मधून 1 गेला 17. 17 मुलं त्या रांगेत असतील. नाही जमलं तर रेषा मारून घ्यायच्या. आणि जर 100 मुलांचं गणित दिलं मग काय करशील? 100 रेषा मारशील.
शॉर्टकट टूल पकडण्यास पडेल. त्याच्याकरता मी बोललो आता काल प्रॅक्टिस करून या. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण 2 वेळा मोजतो तेव्हा काय करतो, 1 वेळा कमी करतो. पहिला प्रकार आपला. प्रॅक्टिस करता का तुम्ही खरंच? काल मी तुम्हाला एक अभ्यास लक्षात ठेवायची ट्रिक टाकली होती. कोण कोण वाचलं? व्हॉट्सअपला टाकली होती ना ग्रुपला तुमच्या. कोणी कोणी वाचलं? हात वरती करा. अरे हात वरती करा. हा तर 4-5 येतं, काय वरती करते? पोरांमध्ये 3 लोकांना वाचलंय, मुलींमध्ये 3 मुलींना, 4 मुलींना. या पॉइंट नंबर 2 कोण सांगतं? हा तेच मी टाकलं होतं त्याच्यात. पॉइंट नंबर 2 काय होता त्याच्यात? तो पहिला पॉइंट होता. दुसरा पॉइंट होता त्याच्यात असा, लक्षात घ्या की बुवा एखादी टॉपिक आपल्याला एकदम चांगला समजलाय आणि ते गणित जर आपण समोरच्याला समजावून सांगून दिलं तर ते गणित आपलं 10 पट लक्षात राहतं. वाचून घ्यायचा. जर तुम्हाला वाचायला टाइम नाही भेटला असणार किंवा मोबाईलच उघडला नसणार, कारण मी रात्री 10-11 वाजेपर्यंत होता. समजलं का मी काय बोलला ते? जर समजा तुम्हाला हे गणित एकदम भारी समजलं तर फक्त तुम्हाला ते समोरच्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. कोणाला करायचं सर आम्हाला एक्सप्लेन? आम्ही थोडी सर आहे. आपल्या अकॅडमीत एकदम खतरनाक लोक आहेत जे तुम्हाला विचारणार नाही, पण आपण स्वतः जायचं त्याच्यापाशी. आणि आपल्याला माहिती आहे याला काही येत नाही, त्याच्यापाशी जायचं. तुला गणित समजवू का? तो म्हणतो हा. त्याला ते समजवायचं. सकाळपासून तर रात्रीपर्यंत पशी नाही राहत त्याच्यापाशी. एक गणित आणि रात्रभर पशी राहिलाय. 5 मिनिटात आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. समजतंय का? असं कोणतं गणित करायचं एक्सप्लेन ज्याच्यानं आपला फायदा होईल, ते समजणाऱ्याचा नाही. समजतंय का? समजतंय का? कालचं जे 1 नंबरचं गणित होतं आपलं 5व्या प्रकारातलं, 4थ्या प्रकारातलं, कोणाकोणाला आठवतंय ते? कोणाकोणाला आठवतंय ते गणित? ते एक्सप्लेन कोणी केलं होतं? मग फायदा कोणाचा झाला माहितीये का सगळ्यात जास्त? आठवतंय का? तुम्हाला नाही आठवणार, मला जसं तसं आठवेल. किती लोक होते तिच्यात? इथं कोण होता? हा, बरोबर का? इकडे काय लिहिलं होतं आपण? बरोबर का? इथे आपलं उत्तर काय आलं होतं? इथे विजय काय पाहिजे होता? नको पाहिजे होता. कोणाच्या बाजूला? तो म्हणतोय रिकामा ताण देऊ नका, तो पानपलटा घेतला त्याला मी पाहिजे घेतो. याच्या बाजूला विजय नको, तर हा कोण होता? कोण होता? राजूच्या बाजूला विजय नको. विजयी तय मई तर कोण रे? आणि आपला आला होता. आणि ते कोणाला घेतलं होतं? आणि अजयनं आपला लोचा केला होता. हा अजय कुठे पाहिजे होता? विजयच्या लेफ्ट साइडला. विजयच्या डाव्या बाजूला अजय पाहिजे होता, म्हणून आपला पहिला विजयी इथे चुकला होता. समजतंय का? पहिले विजय आपण इथं घेतला होता, मग इथं घेऊन पाहिला, मग समजलं की आता आपलं चुकतंय, मग लगेच आपण तिथे अजय घेतला, विजय वरती असं केलं होतं. समजला का? पॉइंट नंबर 2, जर आपण समोरच्याला काही एक्सप्लेन केलं, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखादी टॉपिक वाचला, महाराष्ट्राचा भूगोल वाचला, आणि तुम्हाला वाटलं की यार हे 2 प्रश्न लय महत्वाचे होते, ते फक्त मलाच माहिती आहे, तर ते 2 प्रश्न जर तुम्ही समोरच्याला सांगितले, तुला माहितीये का ही नदी कुठे उगम पावते?
आता मी काल एक शब्द वाचला, मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगू, पण मी तुम्हाला ते सांगितलं नाही. आता सांगतो, यावत जीव हा कोणता समास आहे? हा कोणता समास आहे? हा कोणता समास आहे? आता हा काय झाला माझ्यासोबत, मी सांगतो तुम्हाला. काल मी टॉपिक वाचत होता समास, बरोबर का? मी समास वाचत होता. मग समासामध्ये बायफर्फिकेशन पाहिलं. पहिला अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुब्री. मग अव्ययभाव समास कसा ओळखायचा हे पाहत होता. मग त्याच्यात पाहिलं की आ, यथा, प्रति हे जर संस्कृत असतील तर अव्ययभाव होईल. त्याच्यानंतर बे दर बेला, गैरबीर हरभर, आणि डबल डबल जर झालं तर द्विरुक्ती, घर दारोदार. बरोबर का? बरोबर का? समास. तर मग याच्यात आहे ना एक चौथा पॉइंट ऍड झालाय. आता याच्यात आयता प्रति ना, इथे एक वाढलाय यावत. आता हा यावत जीव आहे, यावत जीव. मग हा शब्द अव्ययभाव समासाचा आहे. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचा होता, मम्मीला कसा लक्षात ठेवला असेल? हा आपण सकाळी पोरांले जाऊ वर्गात सांगितला, जो ऐकेन त्याचा फायदा. आणि जर कोणाला लक्षात नाही राहिलं तर हा मला पेपर मध्ये आला तर मग आता डबल फायदा. आता मी नाही विसरत त्याले, कारण मी ना ते नॉलेज तुमच्याशी वाटलं, मी विसरला बी तर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करशाल? सर अव्ययभाव होता तो. समजतंय का? हा होता पॉइंट नंबर 2. असं आहे ते. मग आता असा जर एक्स्ट्रा पॉइंट आपल्याकडे येतोय तो लगेच समोरच्याला वाटी टाकायचा. वाटला की ते काय होतं? वाढतं. समजतंय का? हे ज्याला समजलं की वाटल्यावर वाढतं तो लवकर पास होऊन जातो. आपल्याला गणितात मार्क वाढण्याचं कारण काय आहे? हेच आहे, आपण वाटतो ना रोजच 8:30 ते 10. आणि तुम्हाला न समजण्याचं कारण काय आहे? तुम्ही कोणालाच वाटत नाही, फक्त स्वतः प्रॅक्टिस करता. आणि जो माणूस मतलबी आहे त्याच्याकडे देव पाहतच नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही तुमच्या बाजूच्याला सांगितलं लगेच तो तुमचं कॉम्पिटिशन तयार आहे. का तुमचं कॉम्पिटिशन 16 तास अभ्यास करतंय है ना? तुमच्या अकॅडमी मधले पोरं तुमचं कॉम्पिटिशन नाहीये. बाहेरगावचे 10,000 लोक आहेत ना, ते आपलं कॉम्पिटिशन आहे. त्याकरता मेन पॉइंट काय आहे की जर एखादी गणित आपल्याला एकदम चांगलं समजलं, कसं राहतं कधी कधी कोणाला एकदम भारी गणित समजतं, कोणाला कमी समजतं, कोणाला मध्यम समजतं, आणि कोणाला काहीच समजत नाही. तर पहिला मुद्दा, आपल्याला जर समजत नाही तर आपण एखादी हुशार विद्यार्थ्याचा अभिप्राय घेतला पाहिजे की सर भाऊ मला सांगतोय, सरांनी सांगितलं पण मला समजलं नाही यार, तू सांग. समजा विक्यापाशी गेलो कोणी, यार आता सर तर बरोबर सांगत होते स्पर्धक, एवढे कसं काय आले स्पर्धक? मग तू विकी सांगेन त्याला पाय वास होतं ते. सगळ्यात जास्त फायदा जो विकीचा झाला, पण ज्याचा समजला त्याचा बी फायदा झाला. प्रत्येक टॉपिक करायचा आहे का आपल्याला? पण हे करत असताना जर कोणी आपल्याकडे आलं तर आपण घरी जायचं पैशाचं नाही त्याच्या, मी सांगतो तुले तसं नाही. तिसरा प्रश्न, धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 10 स्पर्धक होते. हा शरद प्रत्येक शर्यतीत जातोय है ना? त्याचं 1600 चांगलं दिसतंय. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे किती रे? 10 स्पर्धक होते. शरद किती रे? हा बस लगेच गेस झालं पाहिजे. महेश शरदच्या मागे 5वा होता. महेश शरदच्या मागे 5वा होता. किती नंबर रे? 16 नंबर. तोंडी सुटतंय यार आता. आणि तोंडी फक्त तुमच्या भरोशावर सुटतंय. हा, जर मी एकटा स्पेशल हा टॉपिक करता तर मला एवढं तोंडी जमतच नाही. महेश शरदच्या मागे 5वा होता आणि महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. 16 6 22, 16 6
रांगेत मुलं किती? 21. तर रांगेत एकूण किती स्पर्धक होते? किती होते? 21. तोंडी सुट्टे आता आहे. आणि काही काही लोक मग ते लाईन मारतील आणि मग परत ते रेषा मारतील, परत सोडवतील. हे फक्त कसा 6 कस काय घेतले असं तरी बी येत आहे. हा बरोबर आहे ना. उत्तर 21 आलं पाहिजे. एकवीस आलं. आता फक्त एकच पॉइंट आहे या गणितात जो मला तुम्हाला समजावायचा आहे. तो पॉइंट समजला म्हणजे विषय खतम. चला लिहा. याच्यातच टाकू आपण ते गणित. एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी असून एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे. एका रांगेत सोनाली समोरून 5वी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे. दिनेश किती रे? व्हेरी गुड. दिनेश पासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर आहे. दिनेश पासून गीता 4थ्या क्रमांकावर आहे. अंडरलाईन दिनेश पासून. अंडरलाईन दिनेश पासून 4थ्या क्रमांकावर आहे. गीता पासून गणेश मागे. गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. अंडरलाईन गीता पासून. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? सगळ्यांनी प्रश्न लिहिला. कोणच सोडायचं नाही जोपर्यंत मी एक्सप्लेन करत नाही तोपर्यंत. वाचा फक्त प्रश्न. प्रश्न वाचा, तुमच्या डोक्यात वाचा. एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे. दिनेश पासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर आहे. गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? सगळ्यांनी बोर्डवर पाहायचंय आणि तुम्ही वाचा, मी सोडवतो. चला वाचा. एका रांगेत सोनाली 5व्या क्रमांकावर बसली आहे. बरोबर का? चला एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ही ती लाईन आहे. सोनाली किती नंबरवर बसली आहे? 2 3 4 5. इथे 5 लिहिला, इथे सोनाली लिहिली. सगळे बोर्डवर पाहत आहे. हा एकदम भारी पॉइंट आहे बरं का. हा एकदम भारी पॉइंट आहे. हा लक्षात येतो का पहा. सुरुवातीपासून सोनाली 5व्या क्रमांकावर आहे. सोनालीच्या मागे कोण बसलाय रे? दिनेश. सोनालीच्या मागे दिनेश बसलाय. किती नंबरवर? समजलं का? पुढची लाईन जिथे अंडरलाईन मारून दिली. दिनेश पासून हा मागे 4थ्या क्रमांकावर गीता बसली आहे. क्लिअर का? क्लिअर का? हा मग इथे गेम फसतोय. दिनेश पासून गीता किती नंबरवर? 4था. आता ज्या व्यक्तीला हे माहित नाही पासूनचा अर्थ काय तो कसं करीन पहा. तो काय करीन? 1 2 3 4 म्हणजे इथे गीता लिहिन तो, जे की चुकीचं आहे.
जे की चुकीचं आहे. तो काय म्हणतोय, दिनेश पासून, याला बघा अंडरलाईन मारायला लावली मी तुम्हाला प्रश्न लिहिता लिहिता. दिनेश पासून असा शब्द आला की दिनेशला एक पकडायचंय. की दिनेशला काय पकडायचंय? एक. आपल्याला किती नंबरवर गीता पाहिजे दिनेश पासून? 4 नंबरवर गीता पाहिजे. मग हा दिनेश पासून मी तर लिहूनच देतो त्याला. दिनेश पासून असं म्हटलं म्हणजे दिनेशला एक पकडायचं. 1 2 3 4 म्हणजे या क्रमांकावर गीता बसली. या क्रमांकावर कोण बसली रे? गीता बसली, जी दिनेश पासून 4थ्या क्रमांकावर आहे. आणि दिसताना किती दिसते? दिनेश पासून गीता कितीवर दिसते रे? 1 2 3. पण गणित सोडवताना आपल्याला दिनेशला पकडायचंय. 1 2 3 4 हा आहे पासूनचा अर्थ. कोणाला समजलं? त्याला हा पासून लागून आला की समजायचं की आपल्याला इथं एक पकडायचं आहे. जर त्याने असं म्हटलं असतं, कसं रे पाय, की दिनेशच्या मागे 4थ्या ठिकाणावर 4थ्या क्रमांकावर गीता आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे. समजताय का? गणितात आपल्याला इथून म्हटलंय, हे म्हटलंय का? हे म्हटलंय, हे म्हटलंय. म्हणून आपण 1 2 3 4 असं पकडलं. जर तो बोलला असता दिनेशच्या मागे 4थ्या क्रमांकावर बसले, तर मग गीता आपली इथं आली असते. कोणाला समजलं? पासून म्हटलं म्हणून दिनेशला पकडलं. जर पासून म्हटलं नसतं तर आपण दिनेशला पकडलं नसतं. आता आपली गीता जी की दिनेश पासून 4थ्या क्रमांकावर आहे, सगळ्यांना दिसतंय का? दिसताना तुम्हाला 3 नंबरवर दिसेल ती. 1 2 3 पण आहे किती ते? 4. 1 2 3 4. कोणाला समजलं? बरं, मग मी आता असं म्हटलं की दिनेश पासून गीतापर्यंत अंतर कसं आहे? लक्ष दे रे. अंतर, तर अंतर चालू होईल इथून ते इथपर्यंत. बरोबर का? बरोबर का? बरोबर का? आणि मागे जर म्हटलं असतं आपण तर इथून अंतर चालू होतं. म्हणून पासून जर आहे तर पासून पासून सुरुवात करावी. पासून पासून सुरुवात करावी. म्हणजे पासून या शब्दाला एक पकडायचा. हा 2, हा 3 आणि हा 4. चला पुढे चला. आता गीतापासून पुढे गीतापर्यंत आले आपण. हा, इथं पण गीताला पासून लागलाय. आता गीता पासून गणेश कितवा? गीता पासून म्हटलंय 1 1 2 3. कोण रे? गणेश. आला का तिसरा? 1 2 3. पुढे बस गणेश आला म्हणजे विषय संपला. समजलं का? आता मोजा किती लोक झाले तर. हे पाय रे, 6 झाले. 7 8 9 10 11 म्हणजेच त्या रांगेत 11 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत 11 विद्यार्थी आहेत. आणि ही आकृती जशीच्या तशी काढा. जर तुमचा हा टॉपिक झाला नसता तर नक्कीच हा प्रश्न तुमचा चुकला असता. 13 वाला तिथे उत्तर आला असतं आपलं 13. म्हणजे 2 लोक एक्स्ट्रा आले असते. आपलं उत्तर आलं पाहिजे 11. तर हा प्रश्न जास्त प्रॅक्टिस करायची किंवा जास्त कोणाला तरी समजवायचं. चालत्या माणसाच्या अंगात घुसायचं नाही. थांबा काका मी शिकवतो तुम्हाला. हा, ज्या माणसाला खरंच गरज आहे. बरोबर आहे की नाही? क्लिअर? टॉपिक इथे आपला संपला आहे. टॉपिक रांगेतील स्थान आपल्या इथे संपलेला आहे. उद्या 44,000 वरचे प्रश्न किंवा 50,000 वरचे प्रश्न